जय महाराष्ट्र पब्लिक. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अक्काच्या आगरीगोल यूट्यूब चॅनल. त्याचं नाव शनेश भोईर. तर आपला अनदर नवीन ब्लॉग आहे. तर आम्ही चाललो आहे फिरायला कोकणात. मी सुजल आणि बाबूजावी आणि निघतो आता. माझ्या मला टाईम झाले तर लेट्स गो. काही 10 वाजलं तरी कोणता काही निघाचा पत्त्या नाही. तर आम्ही चाललो नाश्ता करायला. नाश्ता केल्यावर येऊन भेटतात. सध्या गाडी सामान बिमान भरले आम्ही. चला भेटतो ना. चल काय गेली पाहिजे डब्बा मी वाटत टीव्ही जरा या जेवून आलो. हाय कर. चला भेटू पुढं. ही बघ एक आली. सरळ ठेव. पालीला पोचल्या होता आम्ही. हा वैतागला गाडी चालून चालून. हा पाया पडता होता. भेटता होत्या लंबर गंबर. बोल काय काय. सदा मी आलोय गणपतीच्या पाया पडायला. पाया पडून निघतो आता डायरेक्ट गो टू डायरेक्ट तयारी. फायनल दर्शन झालं आमचं. मस्त एक नंबर दर्शन झाला. आता इथून निघतोय तर फोन अलाउड नाही नाही तर मी घेत आहोत. छोटीशी क्लिप घेतले बाहेरच्या. भेटू नंतर. आता बघू पुढे काय होतं ते. फोटो काढण्यानं व्यस्त बाई. निघलो आता त्यांच्या. आता चाललं जेवायला. लपरावले एक कुकर विसरलं मॅडम. हा जेवायला बनवायला आणले आम्ही. भात बनवता आता का. भात बघतो आता काही भेटते का. टोपान पण होऊन ना. टोपाही पैसाला सगळा आता. टोपा नाही कुकर विसरलं भात घालायला. कसं वाटतं कुकर विसरलं भात घालायला. तुला खाली दिला म्हणून तो विसरलो. तू माझ्यावर नको येऊ आता. तुझ्या मुलं झालं सगळं. माझ्या मुला नाही झालं. काय ते मग आता कनान भात घालायचा आपण. माचीस घेवायला सांग आता. एवढं दुकान आहे. भात काय घालायचं आपण. चल तिकडं. ठीक आहे चला निघतो आता आम्ही. फायनली जागा भेटली ना. बसल्या जेवायला आता सगळी. सुजल सेट प्रसिद्धी काव्यांश. काव्यांश चला भेटतो जेवताव ना आता. पब्लिक बघू शकता पोचलोय. काहीच दिसेना रातचे. टाइम काय होलं बघा. टाइम 10 वाजता निघलेलो. 7 वाजायला आले. फायनली पोचल्या. आता बघता रूम बिम काय भेटतात ग. रूम देता ना. जाता मला झोपले पक्की. 10 वाजल्यापेक्षा गाडी चालवतो. 7 वाजलं. बाबू चांगली झोपा करल्या. इकडे याने बी चांगली झोप करले. ती पण एक झोपल्या अजून. काय जाय कर. झोपलेला का तू. झोपायला आले का. ओ माय गॉड. अंकल ना आंटी गेले मावरा बघायला. मग आम्ही बसलो गाडीनच. बघू रूम भेटला तुम्हाला तिथं भेटतं.
सध्या तो उद्या परत इथे येवाचा बंदरावर. वास तर एक नंबर येते, अख्खी गार्डन वास आले. राईट जेवायला बनवीत घेतलं, भात पापलेटा कापीत घेतल्या, लसूणवाली काव्यांश लसूणवाली बोल, लसूणवाली ही व लसूणवाली. चला भेटू नंतर आपण रूम मध्ये रूम दाखव तुम्हाला. गाईस खूप गरम होते हे तुपाचे मुलं बघू शकता. आम्ही आता आमचं जेवण झालेलंच आहे, 99% झालेलं. खाली पापलेट राहिलेत आमचे तलायचे, भात झालाय, भात झाले, रस्सा झालाय, रस्सा झाले आणि आता प्रोटीन इथे आहे. आता प्रोटीन हे पापलेट तलीच घेतल्या. तू गोळ्या होता या सगळा होता काय? हा फ्रेश व्हावं लागेल. हा फ्रेश वालेला हो, घाम फुटते. हो शेट शेट होय काव्यांश वेस्ट तरी गौरा बघ मोबाईल मध्ये. पापलेट तालीत घेतल्या, टाकू एक बोटी यांच्या तोंडाला पाणी येऊन. चला भेटता आता रूम टूर तिथं वरती जाता. लसूण टाकला काव्यांचा फेवरेट. काव्यांश लसूण खतरनाक पापलेट भेटले. हो नाही आम्ही बाहेर जेवायला बनवून घेतले. लोक येवाच्या बारी वाज वाज वासच जेव बघून येवाच्या बारी. हा त्याला भेटतो नंतर. मी दिसत नसन. हा गाईस मावरा गाव पापलेट तलाला घेतले. या तुम्ही पण जेवायला बाहेरचे बाहेर. बघू शकता आम्ही आजची वस्ती आमची. शनीश कुक झाले आमचा. बस बस फायनल तुम्हाला गाईच रूम टूर देतो मी. यो आहे सिंगल बेड, AC इथं खालते आम्ही झोपू. एक दिवसाचीच गोष्ट. TV दिले आणि ते वॉशरूम्स. सध्या आमचा काव्यान शेड गेले वॉशरूमला. तर भेटू डायरेक्ट उद्या. बघू काय करायला भेटते आता. तर नाही पाहिजे तर सकाळचे डायरेक्ट भेटू आपण. तर लेट्स गो कंटिन्यू राहा आपल्याला. आता शनेश भाई ऑन फायर. अचानक भयानक निघलो आहे आम्ही. आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं. रातच्या रात्री प्लॅन झाले, फक्त जायचं आहे. तर बघू उद्याचा प्लॅन काय आहे ते. तर उद्याच भेटू आपण. ते जेवलो खाली पक्का. जेवलो आधी AC रूमची AC चालू ठेवली. मग गेलो जेव्हा डायरेक्ट. जे बघा AC सोलावले. तर बघाच तुम्ही खाली कवरा जेवलो काय काय बनवलं ते. तर भेटू डायरेक्ट सकाळचे. लेट्स गो बाईज. स्टे टू नेट. चुम्मा. गुड मॉर्निंग पब्लिक. अख्खा रात झोपलो नाही. त्याला बीचवर फिरायला. यावी चालले मावऱ्याला. जाते ना अंग धावते बच्चला. बघा बीच. चला भेटतो नंतर फ्रेश होऊन. फायनली तयार झालं. आता जातो बाहेर दुसरीकडे जावाचं आपल्याला. बीच बघू शकता तुम्ही इथून. तर बीचवर जावाचं आपल्याला. तसं काही नाही. बाकी पोरा झोपल्या ती पण दाखवतात. बघ काव्यांश जो मोठा काव्यांश. तर त्यावेळी त्याला मावऱ्याला त्यावेळी येतं काय काय मावरा आणलं दाखवलं. नांच्या डायरेक्ट कल्टी. बाय बाय भेटू नंतर. आता आम्ही नाहीच कांदे पोहे खायला. चहा डोकऱ्यांना चहा पिवायला लागतं. डोकऱ्याला हा का बाबू तू काय खाते? काय खाते रे?
काय आहे काय आहे पागल तुम्ही त्याला कवडे दिले मस्त गोरी नॉट इंटरेस्टेड नाश्ता करता जाता कल्टी मिळता होता भेटता झोपता होता मी गाडी निघलो आम्ही तिथून आता बघू डेस्टिनेशन पुढचा तिथे भेटू डायरेक्ट तेव्हा ऐका संद्रूप कोल्हे मरणा जाऊ नये तरी संद्रूप कोल्हे काही गरज आहे त्याला हा प्रसिद्धी नाही तर काय हा ना गरम होते इथं फीड चला भेटू आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला चुम्मा बघू शकता काय चाळे चालू आहे त्याचे काय चाळे काय ओ माय गॉड फाउंडेशन काय लावते किती किती ते गोरपणा किती माणसाने एवढे पण मेकअप नाही करायचे तर पब्लिक आम्ही घेतला गुल सुंठ आणि इलायची मिक्स आहे मस्त लागते टेस्ट केला मी बाबो घेतून ते तर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही मागू शकतो मस्त आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही म्हणा कमेंट करा मागवेल तुम्हाला देन पैसे जेवायचं फुकट नाही भेटणार सुंठ आणि इलायची मिक्स ऍसिडिटी साठी परफेक्ट असते हो पण ते मला कमी चहा पिन नाही विषयच नाही बिना खाल्या पण होते ना म्हणजे चहा पिवालाच नाही ना तुझे असं चहा पिलाच तुझे असं नाही ना चहासाठी पण आहे आणि दुधात पण टाकू शकते बॉर्नविटा सारखं पण पिऊ शकते आणि असं पण खाऊ शकते तुम्हाला कसं खावा तसं खावा मागवायचे असेल तर कमेंट करा पटकन कवरेली कवऱ्याची 250 रुपयाला बॉटल आहे कमेंट करा डिस्काउंट देऊ आम्ही डब्बा बर्नी यू शट अप नॉनसेन्स मेकअप चालू करा आपली आम्ही तुम्हाला 250 ला देऊ तुम्ही मागवा आम्हाला कमेंट करा 100% एक नंबर आयुर्वेदिक गुळ गुलान के इलायची ना सुंठ ना हा तर चला भेटू नेक्स्ट डेस्टिनेशन आहे बघ चाललोय चलते चलो कुप्पा आम्हाला चालता दिसते काजू फॅक्टरी बघा तर काजू फॅक्टरीने जातो आता बघू जरा काय कसं ते घेता जरा मजा फॅक्टरी काजूचे काय काय असं ते बी बघू आता चाललंय खरा बघा केवढी मोठी फॅक्टरी आहे काजूची सुजल पाटील इन द हाऊस बघा ना किती सुंदर दिसते ओ माय गॉड किती सुंदर बघा ना ओ माय गॉड चमकते पोरे आली किती मेकअप केले त्यांनी हॅलो गाईज आता आम्ही आलो काजू आणायला काजू दाखवतात कसं काजू असतं तुमने तर कधी खाया नाही होगा ओहो तुम्हाला दाखवतात काजू आणायला चला आतमध्ये जातो भाऊ अलाउड आहे का शूटिंग लेट्स गो कुठे झालं काजू फॅक्टरी ओ माय गॉड कुठे आलं हो मॅडम कुठे चाललं काजू फॅक्टरी मध्ये चाललो आता हा काय घ्यायला काजू फॅक्टरी मध्ये काजूच भेटतील ना ओ माय गॉड सुजल पाटीलचा अरे ओ सुजल पाटीलचा मित्र भेटला इथे बघू शकता सुजल पाटील तुमचे मित्र का किती दिवसातून भेटले काय बोलणार तू काय ना आता तो विसरले जरा म्हणा चल माझे आपली वाट बघते काजू फॅक्टरी हे चला हे बघाय हे बघाय चिमण्या वाढ चिमण्या सॉरी पोपट काव्यांच काय आहे बघ सो क्यूट घाबरला ओ माय गॉड काव्यांचा मित्र मोठा आहे पण मला असलीच आहे काव्यांचा मित्र हॅलो चल
काजू फॅक्टरी बघण्यासाठी. तर चला बघू कशी काजू फॅक्टरी असते ते पण दाखवतो तुम्हाला. इकडे इकडे. ओ माय गॉड किती लाईन. घेतला ना सगळं काजू इथं बॉईल होतं आणि काजू आणि त्या साईडला कटिंग चालू आहे. हे बघा बघू शकतो. मग ड्रायला जातं आणि मग फिलिंगला 8 दिवस लागतात काजू. तर इथं काजू ड्राय केवळ होतं तिथं. इथं कटिंग चालू आहे. वाचायला टाइम नाही आम्हाला. फोटो करा ना वाचा काय आहे ते बघा. इथं सगळे रूम आणि अलग अलग सेक्शन मध्ये अलग अलग प्रक्रिया होतात त्यांच्या. तर चला आता बघू पुढे घेतो काजू का बघता होते. सुजल पाटिल इन द हाउस. जोश में होश को बेटे सुजल पाटिल. ओ माय गॉड क्यूटी. ओ कितना ब्यूटीफुल दिख रहा है रे. चला काजू बिजू घेता का बघू. मस्त फॅक्टरी एक नंबर आहे. जागा पण भरपूर आहे. टाकतो तू जात खरा यार. मी बाहेर आलो. मी गाडी. चला काजू घेतले सगळं. आता निघताव. यांची काही मस्ती कापे नाही. हे चला आयात रत्ता वत्तीला खेळून दे. चला निघताव आता. गणपती बोलायला चालतो. काजू घेतलं. लेट्स गो. आय डोंट काम करा. ही गाडी आम्ही चाललोय जेटींच्या गणपतीपुळेला. कुठे चालले बाबा आपण? गणपतीपुळेला. गाडी कुठे चालली आपली आता? गणपतीपुळे. ना आता कुठे जाईल गाडी? बोटीमध्ये. जेटी मध्ये. येस मॅम. ओ ना आपली बाईला उलट्या होतात म्हणून पुढे गेला बसायला. कवले त्याला तू मागे गेली काही बसायला. त्याचं डोकं दुखते. काय झाले दादा? डोकं दुखते. अरे इकडे काय झालं? ठीक आहे चला निघतो. गाईज गाडी लावले खाली ना आम्ही वरती जेटीन बसायला. बघू शकता व्ह्यू. फक्त इथून ते साईडला जावायचं. 280 रुपये तिकीट. चला निघू तिथं. जेटी कसं वाटते जेटीन? कसं हा एकदम मस्त. प्रेशर बघा प्रेशर. ओ काय वेन कसं वाटते? बरा 15 मिनिटांत पोहोचलो. आता चाललो खाली गाडी बसला. सध्याला मॅजिक गार्डन मध्ये पैसा खपवाला एन्जॉय करायला. काय इथं बघ बाईची फाटली फुल रडत होता. फिट बा सगलेला तो काच आता झालं. दुसरे बघायला इथं कॅमेरा अलाउड नाही तरी आम्ही गपचूप शूटिंग घेतो. तर भेटू बघू पुढं काढून देतात काय. गाईज सध्या याला बुलबुल यामध्ये काहीच समज नाही बघा. सगळीकडे सुजल सगळीकडे प्रसिद्धी. पाटली तर चला बाहेर भेटतो.
हो चक्कर ते वाजली. कसा वाटला आशुनंडी यो होता चक्कर होता सीन. बापो आवरा बेकार होता ना. बॅकग्राऊंड डेंजर नाही बॅकग्राऊंड फक्त हालतो दा चाललं हॉरर मध्ये. काव्यांश कसा वाटला काव्यांश? गोस्ट हाऊस मध्ये गेलतो आताशी. बेकार काम रचिनी काय झालं घाबरली बाकी लढतो ते आतमध्ये. यो तर यालाच नाही बाहेरच. कसा वाटला कसा वाटला आशुनंटी? कसा वाटला सुजल? एक नंबर वर मागे कसा आला? बाबा बेकार काम होता. चला आता बघू. इथं आला मॅजिक पार्क मध्ये, मॅजिक गार्डन मध्ये. पण इथं अलाउड नाही ना कॅमेरा शूटिंग. तर जेवढा पॉसिबल होतं तेवढा काढले मी. आता मॅजिक शो आहे तिथं बघू. मॅजिक शो बघून नंतर गणपतीपुलेला जाऊ. आता इथून गणपतीपुले जवळ आहे. गणपतीपुलेला वस्ती करणार आहे. पण हालत टाईट झाली आताशी नाही कर. शूट आपल्याला जेव्हा सांगितलं ना अलाउड नाही तिथं. तर एक मुलगी रडली इथं. कसा वाटला? पाणी पारतो ना. चला भेटू नंतर आपण. मराठी में काट, हिंदी में पर्ची और गुजराती में शक्ति. साहब बहुत सारे नंबर है. आपका नाम सर? अमर साहब है. आप अमर है? मैं अकबर हूँ साहब. एंथोनी मैडम गोवा में जा रहे हैं अपना साहब. ये देखो पर्ची है साहब, 6 पर्ची है. तो सर मेरा नाम अब्दुल सत्तार है लेकिन मेरे को सत्तार आदि बोलते साहब. मैं गणपति, नवरात्रि, दसरा, शिव जयंती, अम्बेडकर जयंती 1.5 घंटा शो करता हूँ साहब. लेकिन आपको और भी शो देखना है 10-15 मिनट शो दिखाता हूँ साहब. एक पर्ची में आपको रहेगा. जो भी नंबर आपको अच्छा लगेगा ना उनमें से साहब को, मैडम को, सभी को एक ही नंबर बताओ. और ये पर्ची आप उल्टा नंबर दिखाने का. ठीक है सर? पहला मैं इधर सब यहाँ से दिखा सर. एक ही उंगली से एक ही सब. हाँ एक नंबर तुम्हें. अब मेरे को बोलना नहीं बेटा नंबर कौन सा है. मेरे को बोलना नहीं. ठीक है साहब. थैंक यू. लिख दो सर. आप बैठ सकते. थैंक यू. ताली बजा ब्यूडर है साहब के लिए. सब नंबर सबने देखा मैडम सर? थोड़ा गला बैठ गया मेरा साहब. सब मैं नीचे देखिएगा, मैं सामने नहीं देखिएगा. ये कल ट्रिक्स बताया तो राजस्थान का पब्लिक बोला आप ही का कोई इंसान है बाहर से, आपको उंगली के इशारे से नंबर बताया. इसलिए मैं नीचे देखिएगा. जो मुंबई वाले ने नंबर बताया वो नंबर इसमें है या नहीं साहब? यस या नो? नो. देखो साहब. सर इसमें यस या नो साहब? मैडम यस. सर इसमें यस या नो? साहब मैडम इसमें यस या नो? यस. बरोबर है मैडम? इसमें साहब ने नंबर बताया 50. साहब ये ट्रिक्स है. अगर ये ट्रिक्स ऐसे एक हाथ कमर पे अमिताभ बच्चन की जैसा बोलो भगवान. भगवान नहीं बेटा, भगवान. सुबह से कुछ खाया नहीं. बहुत खाया ना बेटा. बोलो लड्डू खाऊंगा. खा जा बेटा. मेरे को खा जा. ऊंचा है. बोलो पुप्पो. ला बेटा मेरे पास. सर छिपे बेटा रुको. लकड़ी कर्नाटक का है, मैसूर का. 1 2 2 3 नाको 1 2 3 4 कन्नड़ में बोला. ये गुजरात का कपड़ा है, सूरत का. 1 2 3 4. देखो बेटा साहब यहाँ पर बेटा ऐसे रुको. अमिताभ बच्चन की तरह सीधे देखो मैडम की तरफ साहब. ऐसे लड्डू आ गया बेटा. मोबाइल चालू है इधर. माँ देखो. आ करो. आ बड़ा करो. मुंह बंद करो. पेट में लड्डू गया. देखो आप निकालेगा. अभी आया कैसे. रुको देखो मैं निकालेंगे बेटा. 1 2 3 बोलेंगे इस पे. हाँ बोलो. कैसे बोलेंगे? हाँ जोर से. 1 2 3 नहीं स्पेस पे. 1 2 3 बोला. हाँ तो आ गया. ताली बजा बेटा. आ गया. थैंक यू. 6 महीने में तेरी शादी हो जाए. ते पोचल्या गणपतीपुलेला. हे चप्पल इथं करायची ना का आतमध्ये? घेता दर्शन ना बीचवर भेटतो डायरेक्ट.
फायनल दर्शन झाला गणपतीचा मस्त. आता आलं बीचवर. हे बघा बीच. शनिवार रविवार म्हणून जाम गर्दी आहे. आणि आयावी चाललं उंटा बसायला काव्यांचा बी. मातीन पाय रुपतान बाबू बेकार. सुजला पाटील इन द हाऊस. ₹150 कपलं काहीच. ₹150 काव्यांश. ₹150 खपल्या ना वेळेला. आम्ही चाललो आता फोटो काढला याला. फोटो काढला ठीक आहे. काहीच राईड मध्ये उलटी सुलटी फिरून आणि आवरंकित नेतात. खूप मजा आहे, खूप मजा एकदम. मला इंटरेस्ट नाही गाडी चालवणे म्हणून मी गेलो नाही. मला इंटरेस्ट आहे त्याच्यावर. बनाना त्यांचा डायनोसॉर राईड बाबा बाबा ते बघा कसं नेतात. बघू शकता तुम्ही. ती राईड करायला आमच्याजवळ टाइम नाही. मग आम्ही चाललो निघता होता आमच्या. कसा वाटला? खूप चांगला वाटला. एकटाच रेलो ना मी जावा जाता. हा आम्ही अचानक गेलो. तुला कसा वाटला? पण मला एक सांग भूताजन लारतो ती गाला. हा अंगाव येत होती म्हणून. इकडे याला ते नेलंच नाही भूतांचे. कसा वाटला तुला? कसा वाटला? गाडीवर बसून कसा वाटला? भूताजन काला नाही आला? काय घाबरा वाटत होता का घाबरलेला? काय भाऊ? हो भाऊ बोला ना. 1 नंबर वरून डायरेक्ट लास्ट नंबर आले भूताजन. कसा वाटला? खूप खूप हा खतरनाक होता. हा खूप खतरनाक होता. ठीक आहे चला निघता होता. कौशा घरा निघायचा करते नाही. यांची नाटकं चालू होली. इथं बघ. इथं बघ. बीचो पोवादा तुझं पोहते का? पोहणार आहे तुझ्यासाठी खास. मागे गणपतीचं मंदिर 1 नंबर व्ह्यू येते. 1 नंबर. डेंजर काम. अंग धावता इथं निघता होता आमच्या. अंग म्हणजे यावी धावतो ना आम्ही नाही ना. आम्ही निघता आमच्या. काय वेंच बस ना असं उलटा बस. इकडे 2 टोन करून बस ना. बस उलटा टोन करून बस ना पागल. बघतो नाही ती नाटक कर ना. मला माफ आयला यावी भिजवला. चला भेटतो नंतर. आता गुड मॉर्निंग पब्लिक. तर कालचा विषय असा आहे कारण काल बीच होता ना फोन स्विच ऑफ झाला. तर माझा फोन जस्ट चालू झाले. आता आम्ही चाललो मार्लेश्वरला. आताशी नाश्ता करायला थांबलो तर आठवण आली म्हणा ब्लॉग चालू करायचा आहे. तर भेटतो आता डायरेक्ट मार्लेश्वरला. आणि काल डायरेक्ट बीचवर आलो. जेवलो. हा लागते कोणला? तुला बघू. चल पुरं जरा भेटू डायरेक्ट मार्लेश्वरला. उद्या काला? काल आपण बीचवर गेलो होतो फोन स्विच ऑफ बोला ना. तर मग डायरेक्ट जेवल्यावर बिवल्यावर रूम. काल पण रूम पण मस्त भेटले. मी स्विच ऑफ केल्या.
काल पण रूम पण एक नंबर भेटलेली, काल पण त्या दिवशी बी एक नंबर भेटलेली. तर चला आता भेटू आपण नंतर. सध्या भाई परत आज उलटीच्या माहोलमध्ये येले. पोचल्या आता वरती जाऊन भेटतो डायरेक्ट तुम्हाला. कवऱ्या पायऱ्यांच्या बघतो आता गाईज. मोजून 10 पायऱ्या बी चढली नाही, दमली. काय गो हा इकडं बघ. ठीक आहे, बघू वरती दाखवते कवरी दमते त्या. एक मिनिट. अर्पण केलेले ते मांडण्या करून द्या. शिक्षण त्यांच्या नोकऱ्या त्यांच्या मनातल्या काय भडकावण असतील पूर्ण करायचं. शिक्षण त्यांना सांभाळ करा. ज्या देवी कुटुंब सगळ्या अर्पण केलेले ते मांडण्या करून द्या. शिक्षण त्यांच्या मनातल्या काय भडकावण असतील पूर्ण करायचं. शिक्षण त्यांना सांभाळ करा. फायनली दर्शन झालं. आता निघतो डायरेक्ट घरात जावाला. तर जेव्हा थांबू आम्ही मधून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू एक नंबर व्ह्यू. मस्त सीन घेऊन आलं. खालती गेलो तर फोटो बिटो काढलं. आता जातो निघतो आता घरी चाललं. यो इथं तिथून दाखवूया आंबा तो धबधबा. तुला भेटू आता डायरेक्ट निघतो. आता जेवणा ठिकाण डायरेक्ट भेटू आता. चला बाय गाईज. इथं जेवायला बसलेलो आम्ही. सॉरी मी घेतला नाही ब्लॉग कारण की घाई होते आम्हाला. आता निघतो. आता जेवलो आम्ही. आता चाललो डायरेक्ट घरा. प्लॅन होता हरिहरेश्वरला जायचं पण इथून हरिहरेश्वरला पोचायला 8 वाजतील. तर त्याच्यापेक्षा डायरेक्ट घरीच जाऊ. बघू काय थांबू. जेवल्या मस्त 2 फळ धान घेतला. धान यो गाईज. माकरा आमचा यो पामलेला कोलबी. हो माकरा. गाईज आमच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा प्लीज यार. तर चला भेटू आपण नंतर. आता निघतो डायरेक्ट. रेडी टू रेस होम ब्रो. ये गुली घेत शो बॉडी आईला मेरी जानम. ओ सुभान अल्लाह माशाअल्लाह. ओ तर चला भेटू नंतर. बाय 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 बाय. चुम्मा 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 चुम्मा. गाईज फायनली घरी पोचलो. पाहिलं झालं मानकुले सोराला. सुजल भाई नेक्स्ट टाइम परत भेटू नको म्हणा लवकर. भेटेलच म्हण नको भेटू लवकर. चला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये भेटू. तर
तो अभी तक के लिए भाई लोग स्टे ट्यून्ड, चलो बाय, मिलते चुम्मा. आणि सकाळी ब्लॉग घ्यायला जमलं नाही कारण की माझा फोन ऑफ झालेला आणि चालूच नव्हतं होत. आम्ही निघालतून रात्री पण खूप एन्जॉय केला पण मिस झाला सगळा. चला भेटू आता डायरेक्ट आपण नवीन एक ब्लॉग मध्ये. तर बाय 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 कर बाय.